नमस्कार. हर हर महादेव. मी आज बनवले वाटाण्याची हिरव्या रश्श्याची भाजी. त्यासाठी मी घेतलं शेंगदाणे थोडेसे तव्यावर भाजून घेतले छान, पूर्ण भाजेपर्यंत बारीक गॅसवर भाजून घेतले. त्यानंतर आहे ना 5-6 मिरच्या घेतल्या आणि त्याही छान भाजून घेतल्या पूर्णपणे आणि वाटण केलं. शेंगदाणे, लसूण, 1 इंच अद्रकचा तुकडा, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या, जिरं असं वाटण मिक्सरला फिरून घेतलं. आणि त्यानंतर जे वाटाणे मी सोलून घेतले होते ते मी भाजून घेतले. थोडंसं तेल टाकलं होतं आणि त्यावर ते भाजून घेतले. त्यातले अर्धे वाटाणे मी ना मिक्सरला फिरून घेतलं, म्हणजे थोडंसं जाडसर फिरवलं आणि ते बाजूला काढून घेतलं. त्यानंतर कढईत तेल टाकलं, थोडं जिरं घातलं आणि त्यामध्ये जो मी शेंगदाण्याचा वाटलेला मसाला होता हिरवी मिरचीचा तो घातला. तो चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि पूर्ण परतवल्यानंतर मस्त असं तेल सुटतं त्याला. त्यामध्ये मी घातले हे भाजलेले वाटाणे आणि जे मिक्सरला फिरवलेले होते थोडंसं जाडसर तेही वाटाणे घातले. मी जाडसर मिक्सरला याच्यासाठी फिरवलं की भाजीत चांगलं मेळ जुळून येतो. वाटाणे मिक्सरला अर्धे फिरवले तर आणि अर्धे अख्खे घालायचे. मग त्यामध्ये ते थोडं चांगलं मिक्स केलं, परतवलं. त्यामध्ये थोडी हळद घातली आणि अर्धा चम्मच आणि त्यामध्ये घातलं मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून तो जो मसाला परतवला होता ते धुवून मिक्सरचं भांडं त्याच्यात पाणी घातलं. त्यानंतर मला जेवढं भाजीला घट्ट पातळ बघून मी त्या अंदाजाने गरम पाणी घातलं आणि मीठ घातलं आणि चांगले उकळ येऊ दिली भाजीला. आणि वरतून बघा असं तेल सुटलं छान भाजीला उकळ आल्यानंतर. आणि त्यासोबत मी केली होती मस्त बाजरीची भाकरी. आणि ही भाजीसोबत जर बाजरीची भाकरी केली काला मोडून किंवा ज्वारीची भाकरी पण केली तर छान लागते काला मोडून खायला. आमच्या इकडे अशी काला मोडूनच भाजी पातळ करतात आणि काला मोडून खातात, छान चुरून खातात. त्यासोबत घेतला मी गहू तांदूळाचा पापड आणि मस्त घरी बनवलेलं हळदीचं लोणचं. चला मग या जेवायला. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.